आता होऊन द्यायचं नाही काय तुमच्या गुलाबले पोटला का आमच्या बिरजून पोटला का माझी 2 माणसं प्रसाद प्रसादार्थ इमारत वाचनालयाची इमारत आज यांनी या ठिकाणी आरोग्यवर्धीला दिली. नगराध्यक्ष महोदयांनी जे जुन्या परंपरा होत्या की नगरपालिकेने लोकांचं संवर्धन केलं पाहिजे, लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्या पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमने जिवंत केल्या. आज लोकांचं नगराध्यक्ष महोदय बोलताना त्यांचं ऐकलं असेल की पट्टण शहरात जायचं झालं तर रिक्षाला 50 रुपये लागतात, 50 रुपये जायचे, 100 रुपये डॉक्टरचे पैसे. ते सगळं चांगल्या अतिशय हे जे डॉक्टर सरकारी रुग्णालयामध्ये सिलेक्ट होतात त्या अतिशय अभ्यासामध्ये निपुण हुशार असल्याचे ते होऊ शकत पिक्चर तयार करायचं आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी मी कोविडमध्ये सगळे आरोग्य आणि माझ्या त्यांच्यापेक्षा मोबाईल घेस नाही कधी कोणाचे. कोविडमध्ये मी काम करताना त्यांना पाहिलं. जिल्हा परिषदेच्या वतीने आणि नगरपालिकेच्या वतीने संयुक्त नागरिकांसाठी आज कार्यक्रम राबवला जातो. या ठिकाणी सोमवारपेठ असेल, जयंती नाका असेल, मंथन असेल, या सर्व परिसरामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. लोकांना मोफत सुविधा मिळणार आहे. दहिरे टाइम्स पलटण बरोबर स्वतःच्या खर्चातून त्यांना मदत करणार आहे. मीडियावाले त्याचबरोबर मीडिया लोकांना वाचनालयाची आवश्यकता नाही आपलं स्टैरी कुठे गेलं वरती धैर्य स्थैर्य हे अडचण नाही आली पाहिजे याची आपण सरकारी रुग्णालयामध्ये सिलेक्ट होतात त्या अतिशय अभ्यासामध्ये निपुण हुशार असल्याचे ते MBBS डॉक्टर होऊ शकत नाही आणि अतिशय प्रामाणिक महिलांना त्या ठिकाणी काम घरचं काम सोडून त्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्यांच्यासाठी सुविधा देणं प्राथमिक गरज आहे. लेडीज फर्स्ट म्हणतो त्या पद्धतीने आपण कार्यक्रम राबवू. शहरामधल्या या ठिकाणी शहराच्या बदलाची शहराच्या समस्या निराकरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली. पत्रकार बंधू आहेत, मेहता साहेब आहेत या ठिकाणी माझ्यासमोर असणार महिलांना त्या ठिकाणी काम घरचं काम सोडून त्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्यांच्यासाठी सुविधा देणं प्राथमिक गरज आहे. लेडीज फर्स्ट म्हणतो त्या पद्धतीने आपण कार्यक्रम राबवू. शहरामधल्या या ठिकाणी शहराच्या बदलाची शहराच्या समस्या निराकरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली. पत्रकार बंधू आहेत, मेहता साहेब आहेत या ठिकाणी माझ्यासमोर असणार राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं त्याच पद्धतीने या फलटण नगरपालिकेच्या प्रिमायसेस मध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये लोकांची काळजी घेणारी लोकांसाठी काम करणारी नगरपालिका आपल्याला इथनं पुढे दिसणार आहे. इथून जात असताना इथून दवाखान्यासाठी जाताना जसं आमच्या उपनगराध्यक्ष म्हटल्या की इकॉनॉमिक्स बघितलं पाहिजे. इथून जाताना इथून रिक्षाला 45 रुपये परत फलटण मधनं येताना 45 रुपये म्हणजे हे 90 रुपये हा नुसता रिक्षाचा खर्च. ओपीडी आता फलटण शहरातली ओपीडी 200 रुपये झालेली आहे म्हणजे ते 200 रुपये 290 रुपये आणि 200 रुपयाची औषधं म्हणजे इथल्या नागरिकांना या परिसरातील नागरिकांचे सरळ 500 रुपये वाचवण्याचं काम ही नगरपालिका करणार आहे. इथं हळूहळू रक्तलघवी तपासण्याचं काम चालू होणार आहे. नेत्र डोळ्याचे डॉक्टर फोटो काढतो आपल्या इथे असू दे पुढचा डायरेक्ट